तुम्ही ऐकत आहात रेडिओ शुगर 90.8 FM जिंदगी स्वीट हो जाए. आणि आता कल्टीकट्टा या शोमध्ये मी तुमच्यासोबत आहे RJ स्वरा. आणि आज कल्टीकट्टा या शोमध्ये तुमच्या मनातला पाऊस या सिरीजमध्ये सहभागी झालेले आहेत रेडिओच्या लिस्नर आणि आपल्या भैरवनाथ विद्यालय शिरशी या ठिकाणच्या माजी मुख्याध्यापिका संजीवनी मोहन पाटील या मॅडम आज माझ्या तुमच्या मनातला पाऊस या सिरीजमध्ये सहभागी झालेत. तर मॅडम तुमचं कल्टीकट्टा या शोमध्ये वेलकम करते. धन्यवाद. कशा आहात? खूप छान. ओके. तर आता तुम्ही आमचा रेडिओ सुद्धा ऐकताय असं तुम्ही भेटल्यावरती मला सांगितलं. तर कसं वाटतंय तुम्हाला ऐकताना? खूप छान वाटतं आणि खूप चांगली माहिती मिळते. अच्छा, बरोबर. आणि इंटरेस्टिंग असते. मध्ये आपल्याला वेगवेगळ्या विषयावरची खूप छान आणि त्या विषयाच्या अनुषंगाने मिळते. म्हणजे योगा दिन असेल तर योगाविषयी, बरोबर आहे. पाऊस असेल तर पावसाविषयी, दिवाळी असेल तर दिवाळीविषयी, बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या विषयांच्यावर खूप चांगली माहिती मिळते. अच्छा. तर मग आता तुम्ही इस्लामपूरच्या रहिवासी आहात, तर रेडिओचे लिस्नर म्हणून तुम्ही आता या सिरीजमध्ये सहभागी झालाय. तर कसा आहे तुमच्या मनातला पाऊस? तुम्ही ही सिरीज ऐकून सहभागी इथे झालाय, तर काय सांगाल याबद्दल? माझ्या मनातल्या पावसाच्या आठवणी खूप काही सुंदर आहेत, तर काही वाईट वाटण्याजोगे आहेत. बरोबर. म्हणजे कधीतरी वाटतं की असा कोसळणारा पाऊस नकोच यायला, असं वाटतं. कशावरून बरं? का असं झालं होतं? म्हणजे नाही, ज्या वेळेला आपण लहान असतो त्यावेळेला आपल्याला भीती नसते कशाचीच. त्यामुळे तो जो पाऊस असतो कशाचीच भीती नाही, पावसाची नाही किंवा ऊन वाऱ्याची नाही, कशाचीही भीती आपल्याला वाटत नाही. लहान मुलं बघा, पाऊस आला की लगेच पाऊस हे करण्यासाठी, पाऊस झेलण्यासाठी बाहेर पडतात. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही लहान असता त्यावेळेला सुद्धा असं वाटतं की पाऊस झेलायचाय, त्यांना आनंद लुटायचा आहे, म्हणून ते काय करत असतात, पाऊस आला घरात कुणीतरी म्हणलं की ते बाहेर पडलीतच असं समजायचंय. तुम्ही सुद्धा असा पाऊस अनुभवला असेल तुमच्या लहानपणी? हो, नक्कीच. मला आठवतंय की पाऊस म्हणलं की एक वेगळी मज्जा असते आणि आमच्या डोक्यात तेव्हा असं असायचं, म्हणजे आता सॉरी टू से, कारण तुम्ही मुख्याध्यापिका म्हणून काम केलंय, तर पाऊस पडायला लागलाय ना जोराचा, तर शाळेला कधी जावंसच वाटायचं नाही. असं वाटायचं की शाळेला तर सुट्टी मिळावी, भरपूरच पाऊस पडतोय, हे पहिल्यांदा डोक्यामध्ये थोडंसं यायचं. ती कविता आठवायची की सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय आणि पाऊस पडल्यावर आम्हाला सुट्टी मिळेल काय. तर ही एक गंमत बालपणातली माझ्या वेगळीच होती. सगळ्यांच्याच लहानपणी अशा आठवणी येतात. माझी सुद्धा एक अशीच आठवण आहे. माझा आजोळ कृष्णेकाठचं एक सुंदर गाव आहे बिलवडी. हो, खूप छान तो घाट पाहायला वाटतं. घाट आहे, बरोबर आहे. आणि माझे मामा अगदी त्यांचं घर नदीच्या काठाजवळच आणि शाळाही तिथंच जवळच. आणि लहानपणी मी शाळेला होते त्यावेळेला आमच्या मामांच्या मुलींचाच एक मैत्रिणींचा ग्रुप खूप छान होता. मुलांची शाळा वेगळी होती, मुलींची शाळा वेगळी होती. आणि मुलींची शाळा जवळपास म्हणजे नदीच्या कडेला आणि मुलांची अलीकडं होती. मग काय झालं, 1964-65 असेल, मी पहिली दुसरीला असेल. बर. म्हणजे खूप जास्त पावसाळे तुम्ही पाहिलेत. 64-65 आणि त्यावेळेला मी पहिलीला किंवा दुसरीला असेल. आणि त्या वर्षी इतका जोराचा पाऊस आला की आता शाळेला पाणी लागलं तर ते इतर बाकीच्यांच्या घरात येण्याची शक्यता आहे. कारण माझ्या एका मामांचं घर तर घाट संपलाच होतं. मग आम्ही असं मैत्रिणी बोलत होतो. मग त्या मैत्रिणीच्या घरात पाणी आलं तर काय होईल ही काय आम्ही निरागस असल्यामुळे आमच्या लक्षात आलं नाही. बरोबर. फक्त उद्या सुट्टी मिळायला पाहिजे इतकंच डोक्यात होतं. आणि मग आता काय म्हणायचं की खूप अजून थोडासा पाऊस वाढला पाहिजे. आणि घरामध्ये चर्चा काय चालली होती की पाऊस थांबायला पाहिजे, कारण पडणारा प्रत्येक थेंब एक्स्ट्राचा आहे, असं सगळ्या मोठ्या माणसांना वाटत होतं. घरामध्ये माझी आजी होती, खूप कडक होती, आणि आजोबा आणि मामींनी माझे खूप लाड केले. म्हणजे त्यामुळे तो असं म्हणतेस म्हणून रपाटा देणं वगैरे काही त्यांच्याकडून झालं नाही. परंतु सगळेजण म्हणतायत की पाऊस थांबला पाहिजे आणि आपण म्हणतोय तर म्हणले तुला का पाऊस पडायला पाहिजे अजून, तर तुमच्यासारखंच शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय, बरोबर, अशा प्रकारे शाळेजवळ पाणी येईल का. आणि तर मामी म्हणल्या, हे बघा तुम्ही नाही शाळेला गेलाय 4-8 दिवस तरी चालेल, पण पाऊस मात्र थांबला पाहिजे. समजा उद्या कुसुमच्या घरामध्ये पाणी आलं तर तिनं कुठं काय करायचं, हो त्या कुठं राहणार, किंवा त्यांचा संसार थोडासा विस्कडेल किंवा नुकसान होईल.
म्हणजे रागवले वगैरे नाहीत, समजावून सांगितलं गोष्ट, समजावून गोष्ट समजावून सांगितली. आजी जर असते तर रपाटे बसले असते 100%. परंतु मामीने म्हणल्या असं नाही करायचं, असं नाही बोलायचं, पाऊस पडायला लागलेला आहे आणि जर समजा ते पाणी वाढलं तर पुलावर सुद्धा पाणी येईल. बरं बरं. आणि त्यामुळं काय करायचं, असं काही बोलायचं नाही, पाऊस थांबावा. म्हणजे कधी कधी आपल्याला वाटतं की पाऊस यावा खूप, आणि कधी कधी वाटतं की पाऊस थांबावा. बरोबर आहे. म्हणजे परिस्थितीनुसार आपल्याला तो पाऊस पडावा असं वाटतं, कधी कधी नकोसा वाटतो. तर अशा या आठवणी असतात. अच्छा, मग त्यावेळेला काय झालं होतं मग? पडला का पाऊस? म्हणजे त्यांच्या घरी पाणी वगैरे काय आलं का? असं काही झालं का? एवढा पडला आणि काही सुट्टी मिळाली पण नाही. परंतु आम्हाला, मी लहान होतो त्याच्यामुळं सगळेजण सांगायचे की नदीच्या कडेला जाऊ नका. परंतु तिथं एक असा ववरी म्हणायचे त्यावेळेला, मग तिथं जाऊन आम्ही पाऊस बघायचो. पाणी कसं, तरंग कसे उठतायत, अच्छा, पाण्यामध्ये कसे हे होत आहेत, पोहतायत माणसं, ते पाहायचो. आणि त्यावेळेला एक अशी कल्पना होती की महापूर पोहला की महापूर उतरतो. बरं बरं. म्हणजे महापुरामध्ये ज्यांना पोहायला चांगलं येतं, नदीच्या गावच्या सगळ्याच माणसांना चांगलं पोहायला येतं, त्याच्यामुळे काय व्हायचं की सगळेजण पोहायचे. आणि मग या तीरापासून त्या तीरापर्यंत गेलं की महापूर पोहला की पाऊस थांबतो अशी एक संकल्पना होती मनामध्ये. बरं बरं. मग तशी ती उतरली का? म्हणजे सत्यामध्ये पाऊस उतरला. कशामुळे उतरला काही माहिती नाही, कारण आम्हाला इतकं कळत बाहेर जायला जास्त परवानगी नव्हती. परंतु माझ्या आजीने मला एक आठवण सांगितली त्यावेळची. आमचे मामा खूप लहान होते, आता नाहीत ते, पण मामा खूप लहान होते आणि त्यांना काही कळालं नाही. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, निरागस, कशाचीच भीती नाही. आणि त्या कृष्ण जो पूल आहे त्या पुलावरून सगळेजण उड्या माराय, आणि त्यासोबत कुणी नारळ वगैरे जर टाकलेले असतील, वाहिलेले असतील, तर ते नारळ घेऊन ती पुन्हा मुलं तीरावर यायची. बरं. अशी एक हे होती. आणि मग मामा आमचे, आई आजीनं आमच्या 5-6 मुलं, कोणाकडे लक्ष देणार, 1 का 2 असे मग कोणाकडे लक्ष देणार. आणि हे मामा आमचे 2 नंबरचे होते. त्यातल्या त्यात कोणीतरी जरा आगाऊ असतं, म्हणजे ऐकत नाही वगैरे. कसं की बालपणातली भीतीच नव्हती अजिबात. बरोबर. आणि मग ते सगळ्या मुलांच्या बरोबर गेले पुलावर, आणि अरे रघुनाथ तू कशाला आलास इथं, मग सगळे हार्डवर्क करतात, आम्ही का नाही करायचं. बरं. करून त्या उंच पुलावरून त्यांनी उडी मारली महापुरामध्ये. योगायोगानं खाली भरपूर माणसं पोहत होती, त्यांनी वरच्यावर झेललं म्हणून ठीक झालं. परंतु सगळेच पोहतात, आपण का नाही. जसं तुम्ही मगाशी म्हटलात सगळेच भिजतात, आपण का नाही भिजायचं. बरोबर आहे. मग प्रत्येकाच्या भिजण्यातला आनंद किंवा दुःख हे वेगवेगळं असतं. बरोबर आहे. पण बघितलंय भिलवडीला आपण तिथेच साईडला औदुंबरचं मंदिर पण आहे, आणि अंबाबाईचं पण. अंबाबाईचं पण मंदिर आहे. तर मग भिलवडीच्या घाटावरती आपण जाताना, म्हणजे मलाही फार काही तिथलं माहिती नाही, पण मला थोडंसं मैत्रिणीनं असं दाखवलं होतं की मधल्या काळामध्ये तिथं भरपूर पूर आलेला, तर ते खांब वगैरे असतात ना रस्त्याच्या कडेला, तर ते तिनं दाखवले होते की कुठपर्यंत पाणी येते. तिथं काहीतरी लाईन्स वगैरे त्यांनी थोडेसे मार्क केलेले आहेत. तर ते एक भयानकच वातावरण असतं जेव्हा आपल्याकडं पूर येतो. आणि आता असं काही आपल्याकडं व्हायला नको, जेवढा गरजेचा पाऊस आहे तेवढाच पडू द्या असं आपण म्हणूयात. हो. नाही, सुरुवातीला असं वाटतं की ज्या धोक्याची आपल्याला कल्पना नसते तेव्हा वाटतं आपल्याला, वाटतं की पाऊस यावा न यावा. पण ज्या वेळेला आपण जत, आटपाडी वगैरे असे तालुके बघतो आणि एखादा आकाशाकडं डोळे लावून बसलेला शेतकरी पण दिसतो, आणि त्यावेळेला वाटतं की अरे इथं निश्चित पडलं. हो, बरोबर आहे. तर आता हा पाऊस म्हणलं की प्रत्येकाला हवावासा वाटतो किंवा परिस्थितीनुसार तो कधी कधी आपल्याला नकोसा पण वाटतो. तर असा प्रत्येकाच्या मनातला पाऊस वेगळा आहे, आणि तुम्ही छान आम्हाला आठवणी आता सांगितलंय. पाऊस म्हणलं की जशी आपण शाळेतली आठवण किंवा महापुराची आठवण ऐकली, तसं आपल्याला पाऊस म्हणलं की कधी आपल्याला गरमागरम वाफाळता चहा आठवतो, किंवा छान आपले किस्से असतात बालपणातले की आपली छत्री उडून गेली किंवा कुठेतरी आपण हरवली छत्री, किंवा कधीतरी एखाद्या दिवशी मैत्रिणी म्हणतायत म्हणून सगळ्या ग्रुप सोबत आपण भिजून पण येतो पावसातून, शाळेतून, मग आपण घरी ओरडा वगैरे पण खातो. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात पाऊस म्हणलं की. तर तुमच्या बाबतीमध्ये असं काही शालेय जीवनामध्ये वगैरे असं कधी झालंय का? झालेलं आहे. म्हणजे कसं, आमचे वडील पुणे जिल्ह्यामध्ये खेडवाडा
म्हणजे खेडशिवापूर तालुक्यामधलं ते छोटंसं गाव आहे. अगदी म्हणजे कसं आहे की बघता क्षणी प्रेमात पडावं असं गाव आहे. म्हणजे एक आपण तरुण असतो, आम्ही लहान होतो त्यावेळेला, त्याच्यामुळे आम्हाला काही त्याची सौंदर्याची जाणीव झाली नाही. परंतु जर आता गेली असते तर निश्चितपणे त्या गावाच्या प्रेमात पडावं असं. बरोबर आहे. निसर्गरम्य वातावरण छान मिळतं आपल्याला, निसर्गरम्य सौंदर्य वगैरे, ओढा वाहतोय. आणि मग एकदा पाऊस यायला लागला आणि जवळच्या मार्गाने जायचं. एक मैत्रीण म्हणाले की आपण जवळच्या मार्गाने जाऊन लवकर घरी पोहोचू. बरं. दुसरी मैत्रीण म्हणाले नाही आपण भिजत भिजत जायचंय, त्यामुळे थोडं आनंद घेऊन जाऊया. आणि घरी गेल्यानंतर काय होईल पुन्हा. तर ती मैत्रीण तिला म्हणाली की आम्ही दोघी जणी या रस्त्यानं जाणार आहे, भिजत भिजत, अंगावर पाऊस झेलत निवांत जाणार आहे आम्ही. मार खायला लागला तर खायचा मार. म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की आपल्याला मार बसणार आहे हे तर नक्कीच आहे. बरोबर. कारण शाळेतून यायला उशीर होतोय म्हटल्यानंतर मार तर खावाच लागणार आहे. कारण शेजारची मुलं शाळेतून घरी आली की आईला हुरहुर लागते की आपली मुलं का अजून पोहोचली नाहीत. बरोबर. तर तशी हुरहुर लागेल म्हणून मला पण प्रश्न पडला, टू बी आर नॉट टू बी, तिच्याबरोबर जावं की हिच्या बरोबर जावं. परंतु हिची जरी पॉवर होती ती जरा स्ट्रॉंग होती जास्त. तिनं मला हाताला ओढून नेलं. आमच्याजवळ छत्री नव्हती आणि त्यावेळेचा युनिफॉर्म म्हणजे तो गुडघ्यापर्यंतचा निळा फ्रॉक आणि पांढरं पिण्याकोट. मग बरंचसं सगळं आमचं भिजून गेलं. आणि त्यावेळी पायात चप्पल किंवा डोक्यावर छत्री वगैरे असली काही कुणाकडेच नव्हतं. म्हणजे आज आपल्याला वाटतं की छत्री नाहीये आपल्याकडं, त्यावेळेची परिस्थिती अशी होती की कुणाकडेच नव्हतं. हो हो हो. तेव्हा लोक, मला आठवतंय आपल्याकडं ते घरामध्ये नाही का पोती वगैरे असतात बघा, तर ते डोक्यावरती घेऊन जातात. प्लास्टिकचा कागद असायचा किंवा ते तो डोक्यावर. हो तसं पण जायचं. पण तसंही काही नव्हतं. मग भरपूर अगोदर आईनं पोरं गारटून येतील म्हणून चहा वगैरे करून ठेवलेला होता वाफाळलेला. त्यासोबत भजी पण करून ठेवलेली होती. परंतु हिमत कधी, कारण आम्ही 4 भावंड, एक 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 यायला लागली शाळेतून आणि मी सगळ्यात मोठी असून सुद्धा मी लेट आले पाठी करायले. त्यामुळे थोडस मग तिला वाटायला लागलं की यायला पाहिजे होतं तिने लवकर, सोबत छोट्या बहिणीला घेऊन यायला पाहिजे होतं. अच्छा. ती 2-3 वर्षानं माझ्यापेक्षा लहान होती. मग त्यावेळेला तिलाही सोबत घेऊन यायला पाहिजे होतं. हे न करता मी मैत्रिणींच्या बरोबर आनंद घेत आले, त्यामुळे घरी ओरडा पडला. त्यामुळे अगोदर ओरडा खाल्ला भरपूर, परंतु मग मस्त चहा भजी मिळाली. आणि योगायोगानं काय झालं की त्यावेळेला लाईट गेली. आणि मग लाईट गेल्यामुळे कोणालाच काही करता येत नव्हतं. दिवे काय आपले त्यावेळेचे समया वगैरे लावलेले केलेल्या रॉकेलचे दिवे. मग आम्ही मस्त गप्पा मारत बसलो, भरपूर वेळ गप्पा. बरोबर आहे. मग त्याच्यातनं मग आईला पण आवडला असणार आहे तुमचे आनंद आणि पाऊस. बरोबर आहे. असं का केलं त्यावेळेला मी त्याचं स्पष्टीकरण दिलं की मला तिलाही नाही म्हणता आलं नाही आणि बरोबर आहे. आणि ह्या गोष्टीतून पण शिकण्यासारखं आहे. म्हणजे भविष्यात आपण नाही का थोडे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती आपल्याला हे सगळे प्रसंग असतात ते फेस करावे लागतात. मग ते कसलेही असतील, मग थोडंसं नाही म्हणता आलं पाहिजे हे पण त्यातनं शिकता येतंय. सो खूप भारी गोष्ट होती ही तुमची आणि मला ती आवडली. आता बघा, तुम्ही जसं हे किस्से सांगितले बालपणातले, तर तसं ना आता तुमचं वय बघता म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येक वयाच्या टप्प्यावरती वेगवेगळा पाऊस अनुभवलेला आहे. त्यामुळं अनुभवांची शिदोरी किंवा अनुभवांचं खाद्य प्रचंड तुमच्याकडे. तर आता तुम्ही मुख्याध्यापिका म्हणून रिटायर्ड झालेला आहात, तर मग आता तुम्ही सध्या साधारण घरीच असताय, तर मग आत्ताचा पाऊस तुम्ही कसा एन्जॉय करताय? किंवा तुमच्या घरात नातवंड वगैरे आहेत, मग त्या नातवंडांमध्ये तुम्ही तुमचं तारुण्यपण किंवा तुमच्या शाळेतले दिवस काही बघताय का? नाही, नातवंड खेळायला निघाले की खेळून देते. अच्छा. पावसात. कारण कसं आहे की निसर्गामध्ये पाऊस येतोय म्हटल्यानंतर पावसात थोडं भिजलाय. हो. आणि पहिला पाऊस आपल्याकडे गारांचा असतो तेव्हा आपण भिजतोच, म्हणजे आजारी वगैरे पडत नाही वगैरे असं आपण म्हणतो. त्यामुळं असतो की पाऊस पहिला पाऊस उष्णता पण थोडी जाते, घामोळ्या वगैरे कोणाला येत असतील तर असं असतं. बरोबर आहे की. आणि मला जो पाऊस आवडतो ना तो मृदगंधाचा पाऊस आवडतो. सुरुवातीचा छान असतो तो, पण छान असतो तो, मातीचा सुगंध छान दरवळतो. बरोबर. मी मुलांना म्हणते गारा पहा पडलेल्या त्या वेचा आणि त्यासोबत जो माती आहे ना
तो शहरातल्या मुलांना अनुभवायला मिळत. योगायोगानं आपण इथं जिथं राहतो तिथं माती भरपूर आहे. हो. आणि त्या मातीचा सुगंध आहे, तो दरवळ पुन्हा आपल्याला मिळत नाही. म्हणजे तो अत्तरापेक्षा पण महागडा आहे सुगंध. बाकीचं तुम्हाला इंटरनेटवर मिळेल. हो, पण ह्या गोष्टी आपल्याला स्वतः इंटरनेटवर मिळणार नाही. तो स्वतः जाऊन घेतला पाहिजे, अनुभवला पाहिजे. बरोबर. अशा वेळेला मी त्यांना सांगते की तुम्ही या. आणि मला ज्या वेळेला वाटतं की तरल एकसारखा पाऊस पडतो आहे, वारा नाही वगैरे, त्यावेळी मस्तपैकी खुर्ची टाकून वरांड्यात बसायचं, चहा घ्यायचा आणि काहीतरी वाचन करायचं. बरोबर. म्हणजे त्यावेळेला मग तो पाऊस कसा येतो, त्याच्यातले काही शिंतोडे आपल्या अंगावर पडतात. भारी वाटतं. ते क्षण भारी वाटतात. अलगदपणे आपल्याला ते सुंदर वाटत असतं आणि तो सुखावणारा पाऊस. बरोबर आहे. तर मी अगदीच तुम्हाला थोडंसं तुमच्या आणखी मी तुम्हाला तारुण्यामध्ये जरा नेते. तर तुम्ही छान किस्से सांगताय मला. तर मला सांगा की तुम्ही आणि सर असं जेव्हा तुमचा हा संसाराचा थोडासा एक टप्पा तुमची सुरुवात होती, तर त्या पिरियडमध्ये तुम्ही दोघांनी पाऊस कधी एन्जॉय केलाय का? तुमच्या काही अशा आठवणी आहेत का? फारशा नाहीत, परंतु ज्या वेळेला आम्ही नवीन होतो त्यावेळेला सर जासेला होते पनवेलजवळ, आणि त्या ठिकाणी मात्र भरपूर पाऊस असायचा. डोंगर होते. आणि त्यावेळेला मात्र 1-2 वेळा झालं की आता करायचं 5 नंतर शाळेतून आल्यानंतर त्यावेळेला जाऊया फिरायला असं म्हणले. आणि नेमका मग काय झालं, तिथं पाऊस आला. योगा खाडी होती आणि त्या खाडीच्या जवळपास आम्ही काय केलं, बसलेलो होतो. तेवढ्यात थोडासा पाऊस आला, पण इतकाही जोरात आला नाही, परंतु तोही आम्ही एन्जॉय केला छानपैकी. म्हणजे छान वाटलं एकदम, म्हणजे की नवीनच लग्न झालेलं होतं. बरोबर. आणि जबाबदाऱ्याही कुठल्या नव्हत्या, दोघेच होतो तिथं. त्याच्यामुळे काय झालं की त्या खाडीच्या किनाऱ्यावर बसून तो पाऊस आम्ही एन्जॉय केला. तर मग त्याच्यानंतर मग अशी संधी परत कधी तुम्हाला दोघांना मिळाली का? किंवा आता तुम्ही घरी असताय तर मग आता छान पाऊस आपल्याकडे श्रावणातला पण नाही का आता पडतोय, मग असं कुठं जाण्याचा योग आला का तुमच्या बरोबर? किंवा काय येतो की श्रावणातला पाऊस, किंवा सहज जरी बाहेर गेलं आणि तरी सुद्धा अचानक येतोय की नाही असं करत करतच एखाद्याच मुसळधार पाऊस बरंच हे होतो, सुरू होतो. आणि त्यावेळेला वेटिंग करावं लागतं कुठतरी बसून, मग छत्रीचा आधार घेऊन जावं लागतं. बरोबर आहे. तर मग तुम्ही आता मला बोलण्यातनं एक गोष्ट सांगितलीत की तुम्ही जेव्हा घरी असता छान तरल पाऊस पडतो तेव्हा तुम्ही वाचन पण करता. तर मला सांगा की आतापर्यंत तुम्ही काय वाचलेलं आहेत किंवा कुठल्या टाईपची पुस्तकं तुम्हाला वाचायला आवडतात? मला जास्त करून कथा आवडतात. आणि माझे जे आवडते लेखक आहेत त्या सुधा मूर्तींची मी सगळी पुस्तकं वाचली. अच्छा, खूप छान. म्हणजे सुधा मूर्ती आणि प्रवीण दवणे, ते पण खूप भारी आहेत लेखक. कारण कसं आहे की शॉर्ट बट स्वीट. बरोबर. आणि आपलं वाचन होतंय पूर्ण. त्याच वेळेला म्हणजे कसं आहे, छोटासा भाग आहे, किस्सा झाला आपला, तेवढा वाचला, आपल्याला नाही वेळ मिळाला, बंद केलं आणि बसलं शांत, तरी सुद्धा चालतं. कादंबरी पण आवडते, परंतु कसं आहे की कादंबरी वाचताना ती कादंबरी संपेपर्यंत आपली हुरहुर अशी असते की पुढे काय होणार आहे. आणि मग तिथं आपण काय करतो की जिथं थांबायचंय आपल्याला तिथं आपण टॅग लावून ठेवतो आणि पुढे जातो. आणि मग आपल्याला एका दिवस असं होतं की वेळ मिळाला तर वाचतो आपण, भरपूर वाचायला मिळतं. आणि मला निसर्गातल्या कविता, निसर्गाशी एकरूप झालेलं जे लिखाण आहे ते आवडतं, खूप आवडतं. दुर्गाबाग. पण त्यातला एखादा काही भाग किंवा एखादी गोष्ट आवडलेली काही शेअर करू शकता? बालकवींच्या पण कविता खूप आवडतात. मग त्याबद्दल काही सांगू शकताय का एखादी गोष्ट? सुरू आहे आणि त्याच्यामुळं मला सगळ्यात जास्त आवडलेली कविता इयत्ता 7वीच्या वर्गात आम्ही शिकलेलो. श्रावण मासी हर्ष मानसी दाटे चोहीकडे, क्षणात फिरते क्षणात फिरुनी वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विनलासे, मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे. आणि हे मंगल तोरण बघायला मात्र मला खूप आवडतं. खूप छान. म्हणजे ज्या वेळेला आमच्याकडे एक इंग्लिशमध्ये रेनबो कविता होती, ती सुद्धा मला खूप आवडायची. बरं. म्हणजे रेनबो कसा दिसतो आणि त्याच्यामधले जे वेगवेगळे रंग आहेत, छटा त्या 7 आपल्याला दिसतात, खूप भारी. आणि त्याच्यामध्ये पिवळे तांबूस ऊन कोवळे पडते लाटांवरी, जर आपण पाण्याच्या ह्याच्यावर असेल आणि तिथं जर ते हे असेल, इंद्रधनुष्य दिसलं असेल, प्रतिबिंब दिसलं असेल, तर ते सोनेरी ऊन, म्हणजे खूप चांगला निसर्गाचा ठेवा
हो असं वाटतं. म्हणजे निसर्ग आपल्याला काय काय देतो, खूप काही देतो. बरोबर आहे. श्रावणामध्ये आपल्याला जे काही आपण मंगल पूजा वगैरे करतो त्यासाठी लागणारी पत्री असते, ते कधी उगवतात तेही कळत नाही आपल्याला. हो, आणि या दिवसांमध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याकडे येत असतात, म्हणजे रानभाज्या असतील किंवा वेगवेगळ्या पत्री असतात, अशा उपयुक्त अशा नाही का औषधी गुणधर्म असलेल्या पण वनस्पती आपल्याकडे या दिवसामध्ये येतात. पण आता त्या वनस्पती आजच्या जनरेशनलाच माहिती नाहीये, त्यामुळं ते अवघड होऊन जातं. निसर्ग जसा एक थोर कलाकार आहे तसं ज्ञानाचं ज्ञान देणारा पण आहे. हो बरोबर आहे. फक्त ते आपण किती ओंजळीत आपल्या साठवून घ्यायचं हे ज्याला त्याला कळलं पाहिजे. आता जे आपण सौंदर्य प्रसाधनं वापरतो त्याच्यातली कितीतरी या पावसाळ्यामध्ये उगवलेली असतात, पण ते आपल्याला माहितच नसतं त्याचं काय करायचं कारण. बरोबर आहे. त्यामुळे काय करतो आपण या निसर्गाच्या ठेव्यापासून अलिप्त राहिलोय. बरोबर आहे. कारण आपण कसं फक्त एवढंच की अरे बाहेर पाऊस पडतोय आणि कशाला उगाच बाहेर जायचं, घरीच राहूयात. आत्ताची अशी जनरेशन थोडीशी आहे, कपडे घाण होतात, कुठे चपला, कशाला चिखल वगैरे, लांब राहिलेलं बरं, असं थोडंसं एक संकल्पना आपल्याकडं म्हणजे थोडीच झाली आहे. तुम्ही कधी अनुभवलाय का पाऊस? खूप छान वाटतोय पाऊस, म्हणजे मला आवडतोय. एक आणखी महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर हा गमतीचा एक भाग आहेच पाऊस म्हणलं की, पण एक थोडीशी वाईट गोष्ट म्हणजे की कोल्हापूरला 2019ला प्रचंड महापूर आला होता आणि मी तेव्हा एका वेगळ्या चॅनलसाठी म्हणजे काम करत होते, तर त्या महापुराची स्टोरी मला कव्हर करायला सांगितली होती. आणि पाणी म्हणजे मला पाण्याचा थोडासा फोबिया, म्हणजे भीती वाटते, म्हणजे मी पाण्याजवळ कधी जास्त जाते. आणि त्यावेळेला असं होतं की म्हणजे माझ्या हाईटनुसार माझ्या कमरेपर्यंत वगैरे इथपर्यंत पाणी होतं. आणि आता जायचं कसं, म्हणजे अगदीच सुरुवातीला वाटलं नाही, पाणी जरा पायापर्यंत, नंतर गुडघ्यापर्यंत वगैरे असं जाणवलं. जसजसं मी पुढं गेले, लोकांची घरं बुडलेली होती आणि आम्हाला चॅनलवाले म्हणून थोडंसं लोक आमच्याकडे बघत होते, काहीतरी त्यांना सांगायचं होतं त्या पूर परिस्थितीबद्दल, त्यांची घरं वाहून गेली होती. सो ते जरासं मला खूप अवघड गेला होता तो टास्क माझ्यासाठी. पण कमरेपर्यंत पाणी होतं, पण कधी नव्हे ते म्हणजे थोडंसं देवाचं नाव घेऊन मी थोडंसं पुढं गेले आणि माझ्यासोबत माझे सहकारी पण होते ऑफिसमधले, तर त्यांचा हात महापुरातला प्रसंग जो होता किंवा तो दिवस होता तो मी आठवला तरी मला आता नको वाटतो की आपल्याला पाऊस म्हणून इथं छान वाटतंय बोलायला, पण त्यांची जेव्हा घरं नुकसानीत असतात, वाहून जातात, ते चित्र खूपच भयानक आहे. या प्रसंगी कुसुमाग्रजांची कविता ऐकली आहे मी, खूप छान आहे ती पण. गंगामाई दारात आली, एक माहेरवाशीन म्हणून आली, आणि जे होतं ते सगळं घेऊन गेली. म्हणजे माहेरवाशीन आली आणि ती काय झालं, सगळं काही आपल्याकडे होतं नव्हतं ते सगळं घेऊन गेलं. परंतु त्यावेळेला सुद्धा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा न डगमगता, म्हणजे पाठीवर थाप मारून फक्त लढ म्हणा एवढे शब्द उच्चारण्यासाठी तो मुलगा, तो माणूस आतुर झालेला आहे. कुणीतरी म्हणलं पाहिजे, मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा, पाठीवर थाप मारून फक्त लढ म्हणा. बरोबर. असंच प्रत्येकाला, म्हणजे जे काही महापुरामध्ये आता तुम्हाला जो अनुभव आला तसे अनुभव आमच्यासाठी सुद्धा भरपूर आहेत. बरोबर. आणि पाऊस कसा असतो, वेगवेगळ्या नक्षत्राचा वेगवेगळा पाऊस असतो. बरोबर. म्हणजे जर समजा आपला जो अवकाळी पाऊस असतो तो कुणालाही न सांगता येईल. आणि विशेषणं बघा, पावसाला जेवढी विशेषणं लागलेली आहेत ती कुठल्याही दुसऱ्या कुणाला लागलेली नसतील असं मला वाटतं. होय, कुठल्याच ऋतूमध्ये नसतात. इथेच आपल्याला पाहायला मिळतं. पाऊस येतो तो असा गर्जना करत येतो, सगळीकडून गर्जना होतात. न्यूज चॅनेल वरून तुमच्या येतात, यंदाचा मान्सून बरसणार, भरपूर उकाड्यानंतर कोसळधारा येणार. तोपर्यंत हवामान खात्याचा अंदाज येतो की यंदा कोसळधारा आहेत. म्हणजे प्रिपरेशन केलं, बरोबर आहे. तयारी केली पाहिजे. बरोबर आहे की. मग ते आपल्याला तशा गोष्टींची माहिती असते, जाणीव असते. तर असा हा आपला पाऊस आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये महापूर येतो त्यावेळेला कसं असतं की आपलं जे काही सर्वस्व आहे ते आपल्याला सोडायचं नसतं कधीच. बरोबर आहे. म्हणजे ज्या वेळेला आता कोल्हापूरला माझी मुलगी पण असते, त्यांच्या सुद्धा रस्त्यावर पाणी येतं, परंतु त्यावेळेला कारण कसं आहे की पाऊस आला, रस्ते बंद झाले आणि कुणी आजारी असेल तर त्यावेळेला खूप वाटतं की हा पाऊस नाही आलेला चालेल. म्हणजे ज्या वेळेला आपल्या घरामध्ये आजारी माणूस असतं आणि आपल्याला सांगलीला किंवा कोल्हापूरला त्यांना घेऊन जाण्याची गरज असते
आणि त्यावेळेला पाऊस थांबत नाही. बरोबर. आज सांगली बंद आहे, कोल्हापूरच्या दवाखान्यामध्ये सीट्स अवेलेबल, बेड्स अवेलेबल नाही. अशा वेळेला त्या कुटुंब परिस्थिती होते ती अवघड असते. ते आपण कशातही त्याची तुलना नाही करू शकत. मग तेव्हा आपल्याला माणुसकी पण कळते आणि निसर्गाचं ते रूप सुद्धा आपल्याला कळतं, रौद्र रूप, आणि ते पण शिकण्यासारखं आहे. म्हणून माणसाने पाय जमिनीवरती ठेवून वावरलेलं कधीही छान असतं, डाऊन टू अर्थ. बरोबर आहे की, कारण निसर्गाचं जे काही मंगल ते सगळ्यांनाच आवडतं. बरोबर आहे, सॉफ्ट आहे, देतोय सगळं भरभरून. निसर्गाची किमयाच म्हणून वेगळी आहे त्याची. म्हणजे निसर्ग किती देतो आपल्याला याला काही अंदाज नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही फुलला, आता उदाहरणार्थ आता पारिजात फुललेला असतो, होय, त्याचा सडा त्याचा अंगणामध्ये पारिजात पडला की छान वाटतं आपल्याला. आणि जिथं जिथं पारिजातकाचं झाड आहे, मी मॉर्निंग वॉकला निघाले तरी सुद्धा तिथे 1 मिनिट थांबते. बरोबर, छान वाटतं. म्हणजे आपल्याला इतका खूप आवडतो की पुन्हा तो आपल्याला दिवसभरासाठी ऊर्जा देऊन. होय, मग असा पाऊस मला आवडतो. म्हणजे निसर्गाकडे आपल्याला जायला पाहिजे. आणि आत्ताचा जो पाऊस आहे, थोड्या वेळात जास्त पाऊस पडणारा, मला नाही अजिबात आवडेल. बरोबर. कारण त्या वेळेला माणसाचं नुकसान खूप होतं, भरपूर होतं. आणि मानसिक दृष्ट्या माणूस थोडासा खचला जातो. कारण त्यांनी कसं त्या सगळ्या गोष्टी अशा पै जमा करून उभं केलेलं असतं आणि असा महापूर अचानकच येतो आणि मग थोडंसं नुकसान होतं. म्हणजे आता सांगलीची पण पाणी पातळी बऱ्यापैकी आज थोडीशी वाढलेली दाखवते आपल्याला. आणि त्याच्यानंतर माझी बहीण पण सांगलीला असते, तर तेव्हाच 2019ला सेम तसं सांगलीमध्ये असं पूर परिस्थिती झाली होती. तर त्यांचं सुद्धा नुकतंच असं घर नवीन वगैरे होतं आणि ते पुराचं पाणी आलेलं, तर सगळ्या वस्तू आधीच हलवायला लागतात, मोठमोठ्या घरातल्या सामान वगैरे. तर ते प्रश्न पडतो की आपल्याकडे असा पूर येतोय आणि हे सामान हलवायचं कुठं दरवेळेला आपण, आणि ते ठेवायचं कुठं, आणि मग नुकसान होतं सगळ्या वस्तूंचं. तर ती घरं आपण उभी राहताना पण बघितलेली असतात आणि तीच घरं पुन्हा आपण ते सामान बांधताना सुद्धा त्यांना पाहिलेलं असतं. तर ते थोडं नको वाटतं चित्र. बांधा पण करतो, पण ती आता हे कुठेतरी नेऊन ठेवायचं आहे, हे भावना खूपच वेगळी आहे आपली. असं भीती वाटते. आपल्याकडं श्रावण महिना सुरू झालाय, तर या सिरीजच्या शेवटाकडे मी आता येते. आणि मला सांगा, जाता जाता तुम्ही या पावसाबद्दल काय सांगाल? श्रावण पण सुरू झालाय. श्रावणामध्ये रिमझिम पाऊस पडावा, ऊन पण पडावं आणि इंद्रधनुष्य दिसावं आणि त्याचा अनुभव सगळ्यांना घेता यावा, असं मला वाटतं. म्हणजे श्रावणातला पाऊस म्हणजे नाचणारा, बागडणारा, हसवणारा असावा पाऊस. मुलं जरी आली तरी सुद्धा, म्हणजे मुलं शाळेला आली तरी सुद्धा त्यांची फारशी काळजी वाटणार नाही, कारण तो आता आलाय, थोड्या वेळानं तो निघून जाणार आहे. असं ऊन पाऊस असणारा पाऊस या श्रावणामध्ये आपल्याला अनुभवायला मिळावा. नक्कीच. तर आज तुम्ही माझ्या या सिरीजमध्ये आलात आणि तुमच्या मनातला पाऊस माझ्याशी आज शेअर केलात. मलाही तुमच्याकडून छान वेगवेगळे अनुभव आज ऐकायला मिळाले या निमित्ताने. सो मच.